नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, राधे राधे, रामकृष्ण आणि हर हर महादेव. देवाची नाव का स्टार्टिंगला जरा मनाला भारी वाटते आणि आपला ब्लॉग पण चांगला होतो. तर तुम्हाला आपला थंबनेल बघून वाटलं असेल आपण आज कुठे चाललेलो आहे. तर आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. तर मी म्हणजे नाशिकला आलो आहे, आपल्या म्हणजे मावशीकडे आलो आहे. तर आता आम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे फॅमिली येतं चाललो आहे त्र्यंबकेश्वरला आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी. म्हणजे मावशी आहे, आजी आहे, आकाश, कल्पेश आणि आम्ही आता म्हणजे चाललो आहे. आणि आता सकाळचे वाजले 5:30. तर म्हणजे लवकर आम्ही उठलो, कारण की तुम्ही आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. आम्ही म्हणजे काही महिन्यापूर्वीच आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो. लवकर जातो कारण ते गर्दी कमी भेटते, कारण की इथं गर्दी खूप असते. तर म्हणून आम्ही लवकर चाललो. तर 6 वाजता आम्ही सगळे निघू. म्हणजे आमच्या अर्ध्यांच्या तयार झाल्या आणि अर्ध्याच्या तयार बाकी आहे. आणि मस्त आपल्या ज्योतिर्लिंगाचं म्हणजे महादेवाचं दर्शन करू. आता बघू आता आम्हाला पण किती टाईम लागतो. आम्हाला काय की लगेच आपल्याला दुपारी लगेच आपल्या टोंबलीला जायला निघायचं आहे. तर जे पण असं नवीन असेल त्यांनी लवकर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला असंच आपले नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळतील. आणि चला जातो आता. असं आता आम्ही सगळे आता निघालो जाण्यासाठी. आणि बघू शकता म्हणजे पाऊस पण इथं थांबलेला नाशिकला. तर कालपासून जाम इथं पाऊस पडतो, खूपच पाऊस पडतो. आता जरा बघा म्हणजे एकदम वातावरण पण चांगलं दिसतंय. आणि आता इथे कल्पेश गाडी काढायला घेतोय. आता आम्ही तो म्हणजे खाली आलो आहे. आता म्हणजे गाडी काढून बाकीचे सगळे खाली येऊन मग आता लगेच जायला निघतोय. सकाळ जरा बरं वाटतं आणि वातावरण पण जरा एकदम फ्रेश आहे. तर एकदम भारी वाटतं. आता म्हणजे सगळे आता इथे आले पण आहे. आकाश पण आला खाली आणि कल्पेश आता गाडी काढतो इथं. काय आकाश काय बोलतो? आले 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 आकाश. लोकांचे 12 ज्योतिर्लिंग लोक 12 म्हणजे 12 ज्योतिर्लिंग एक वेळा करतात. आणि आकाशने एकच ज्योतिर्लिंग 12च्या म्हणजे जास्तच केलं असेल. काय रे आता कितव्यांदा असेल? 14-15 वेळा असेल. आता आपलं पण म्हणजे पाचच्या वेळी झालेलं आहे. आता सगळे आता आजी आणि मावशी पण आले. चला गाडीत बसून घेतो जरा मित्रांनो. आता निघतो जायला. मागे का 100 रुपये दीपिन आपण आलतो 50 का 100 शकतो. आता आम्ही म्हणजे त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहे. आणि इथं आता एका जागेवर गाडी पार्क करून सगळ्या चपला म्हणजे गाडीत ठेवले. इथून आता जातो इथून मंदिरात. का आकाश का होतो आपल्याला दर्शन झालं पाहिजे. काय गर्दी नाही पाहिजे, गर्दी नाही पाहिजे. 5-6 तास थांबा का इथं पार्किंग लावली साईडला. आणि इथून आता जवळ आहे इथं मंदिराच्या इथून चाललोय त्याकडं. म्हणजे लांब लावलेली पार्किंग. आणि इथल्या इथं 100 रुपये घेतले का पार्किंगचे? 550 घेतलं वाटतं. अरे लगेच जवळ आलं म्हणजे मंदिराच्या 5 फिरून गेलेलो आपण. मित्रांनो लगेच म्हणजे उत्तर महाद्वार मंदिराचा. तर इथून आता चाललो दर्शनाला. आता इथून करतो एंट्री. टीका लावायचं का? लावायचं तुला काय सुट्ट्या आहे ना.
लावतोय खालचे पडे हा एंट्री करायला घेतोय. आता माहित नाही आतमध्ये किती गर्दी आहे की काय, किती टाइम लागतो अजून दर्शनासाठी. मस्त असे टिक्के विक्के लावले आम्ही सगळ्यांनीच लावले. गर्दी नाहीये गर्दी. थोडी चेकिंग होते, फोन अलाउड आहे की नाही माहित नाही. चेकिंग म्हणजे हा हॉल तर खाली येतो, फर्स्ट सेक्शन. गर्दी म्हणजे एवढी तर नाही, एवढीच वाटते. माझे हळूहळू लाईन पुढे. पहिला हॉल तर खाली आहे, नाहीतर फुल नाही तर इथून पण लाईन लावावी लागली असती, गर्दी असतं. दुसरा हॉल पण खाली ऑलमोस्ट, फक्त इथून फिरून फिरून जायचं. इथून जय महाकाल. इथल्या तर आपलं पण म्हणजे गेलेलो तेव्हा पण लगेच झालेलं आपलं 15-20 मिनिटात दर्शन. तर 500 साल तेव्हा पण आपलं म्हणजे 15 मिनिटात दर्शन. तिथे पण आज म्हणजे होईल 10 तासात लगेच होईल दर्शन. काही गर्दी जास्त नाही, कमी असल्यामुळे. जास्त पण गर्दी नाही म्हणजे हवं पब्लिक वाटते. जय महाकाल. जय महाकाल. मग आतमध्ये स्क्रीन, इथे स्क्रीन लावली. आतमधलं सगळं त्र्यंबकेश्वर महाराजांचं दिसतं इथून. डायरेक्ट म्हणजे मंदिराच्या इथं चौथा पण हॉल आहे, तो पण खाली आहे. म्हणजे जास्त पण गर्दी नाही, लगेच होऊन जाईल म्हणजे आपलं पण दर्शन. आता हे का सर आपण लगेच खाली, इथून डायरेक्ट मंदिराकडे खाली आहे. आज पण लगेच दर्शन होऊन जाईल 15 मिनिटात. तास पण नाही लागला आपल्याला. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट में आपले हार्दिक स्वागत. हर महादेव. निघू दे, जेवढ्या लागल्या तेवढ्या सगळ्या क्लिअर होऊ द्या. बाकी अजून काहीची इच्छा नाही. नंदी महाराज की जय. हर महादेव. ओम नमः शिवाय. आतमध्ये अभिषेक चालू आहे. तिथं समोरून बघा आपल्याला म्हणजे आत खाली तर जाऊ देतात नाही, तिथे पण आपल्याला शूटिंग घ्यायला देणार नाही. इथून टीव्हीत दाखवतो. हर महादेव. तर आपल्याला म्हणजे पुढे व्हिडिओ काढू देणार नाही तिथं आतमध्ये. पुढे ज्योतिर्लिंग आहे खाली, त्र्यंबकेश्वर महाराज. इथून खाली पण म्हणजे खाली पाठवत नाही आणि इथून बघा स्क्रीनमध्ये दिसतंय. आणि इथं सगळ्यांचे म्हणजे जे काय काय पूजा करतात ते चालू इथं.
मित्रांनो हाताने बघ असे पाणी पडते. आमचं दर्शन पण मस्त झालं आणि आता आम्ही म्हणजे मंदिरात थोडं बाहेर आलो आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला देत नव्हते आणि म्हणजे लगेच एक जण म्हणजे ते गोप्रोमध्ये काढत होते. इथे बिचाऱ्यांचा फोन जमा म्हणजे गोप्रो जमा केले बघा. इथे बिचाऱ्यांचा सुरू आहे, त्यांचा फोन तिथे जमा केलेला आहे, तिथेच चालू आहे. तेच त्यांना बोलताय की द्या सॉरी चुकी झाली. इथं म्हणजे बाहेर घाबरत फोटो काढत होते म्हणून त्यांचा फोन जप्त केला. माझा पण केला असता पण आता लगेच सांगितलं फोन ठेव, मी लगेच फोन ठेवून माझा फोन जमा झाला असता. आणि बघा आतमध्ये थोडं इथे सुरू आहे त्यांचं बोलाबोल. त्यांनी फोन घेतला आहे आणि गोप्रो घेतला आहे. तर बघा ते मागचं सगळं गोप्रोमध्ये चेक करत आहे. फोटो काढायचं मॅटर नाही आहे, फोटो काढणं नाही मॅटर, तुम्ही कॅमेरा काढून दिलं फोटो काढताय थोडं फिरणं फारणं सुरू आहे, थोडा टाइमपास सुरू आहे, फोटो काढणं. ते तलाव आता एंट्री बंद केली असेल ना, दिसत पण नाही. डायरेक्ट इथे बॅरिगेट लावले. नाही रे दिसत पाणी खाली, तुम्हाला मला दिसतंय पाणी तर दिसतंय आणि दिसत नाही मंदिराच्या बाजूला. ती पिंड बी अशी ना ती बाहेर आतमध्ये अशी ती सेम पिंड आहे. दरवर्षी म्हणजे आतमध्ये जी पिंड आहे तशी पण एक म्हणजे सेम बाहेरच आहे. आणि इथून म्हणजे पिंडीवर येणारं पाणी म्हणजे आतमध्ये पिंडी हे करतो ना आपण जलाभिषेक तिथून. आणि सेम पिंड आतमध्ये बघू शकता तुम्ही. 3 म्हणजे शिवलिंग आहे इथं, ब्रह्मा विष्णू महेश हर महादेव. आपण कुठं आलो आकाश? तलावर. तिथं म्हणजे काल सर्पांची पूजा, ते नारळ नागबल्ली त्यांचं म्हणजे जे पत्रिके आहेत काहीतरी दोष बीज असतो ना ते तिथलं म्हणजे त्यांच्या पत्रिकेत काय दोष बीज असतो तिथं म्हणजे पूजा करतात. तिथे आंघोळ बिंघोळ करतात म्हणजे एकदम पवित्र कुंड आहे तिथं. आता चाललो आम्ही म्हणजे मंदिरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरच तिथे. सर बघा आमची आजी एवढ्या वर्षाने आली तरी आमच्या आजीला सगळं माहिती आहे काय कुठं आहे. हा आजी सगळं माहिती काय कुठून आहे रस्ता? आमची आजी इथून म्हणजे नाशिकवरून चालत इथं आली एवढ्या लांब 35 का 40 कमीच बोलत 8 किलोमीटर. आणि पाऊस पडल्यामुळे पूर्ण इथे चिखल झालाय. आजी गावात फिरली आबा आमच्या फिरली झाल्या आमच्या आजीचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझ्या मार्केटमध्ये पण गणपतीची मूर्ती आहे. ते गोदावरी नदीचा उगम आहे वरतून म्हणजे जेव्हा शंकराने त्याच्या जटा आपटल्या होत्या ना तेव्हा इथून बोलतात की गोदावरी नदीचा उगम झाला आहे. मंदिराच्या पाठीत किती मस्त डोंगर आहे. आता पावसाळा म्हणजे आता मे महिना आहे पण त्यात मध्ये पाऊस पडतोय तरी किती भारी वाटत असेल पावसामध्ये. वरती गेल्यावर पूर्ण नजारा दिसत असेल पूर्ण जन्नत. आता इथे कुंडावर आम्ही आलेलो आहे. कुंड बघा पुढे आहे कुंड. चला पाप धुवायला, जेवढे पाप केले तेवढे धुवा. मागे असे वाईट कपडे घालून आंघोळ करतात. बघा दाखवतो टकलं विकलं करतात म्हणजे केस विषय कापतात. नको बाबा. हर महादेव.
हे बघा इथं म्हणजे या कुंडामध्ये सगळे आंघोळ बिंघोळ करतात आणि म्हणजे बोलतात की इथे जे आंघोळ करतात त्यांचे पाप बीप नष्ट होतात, तीर्थरात उसावरतात. कालसर्पाचा इथे अशी पूजा करावी लागते. अर्ध्या जण इथे पूजा करत असतील बघा, ते व्हाईट कपडे घालून. मी पण थोडे हातपाय धुवून थोडे पाप बीप केले असतील नष्ट करतो. कल्पेश, पाप केले तर धुवून घे. चला पाप धुवा. चलो चलो. पेट पूजा सुरू आहे इथं सगळ्यांची. इथं मस्त गरमागरम पोहे घेतले इथं खायला. मस्त अर्धे खाऊन पण झाले. 2-3 प्लेट सुरू आहे आमच्यापर्यंत. कल्प्या पोहे पाहिजे का अजून? रस्सा घेऊ आकाश, रस्सा. पहिले आता खाऊन घेतो. चला. 3री प्लेट आहे. आणि आजीने उपमा घेतलाय. सुरू आहे. चला पहिले खाऊन घेतो. आता आलो गाडीच्या इथं. तर गाडी काढून परत घरच्या प्रवासाला आपल्या परतीच्या नाश्ता विष्टा केलं. आणि आम्ही इथं म्हणजे स्कॅम करतात लोक. पहिले सांगत नाही भाव. आम्ही विचारलं तर ते आम्हाला वाटलं असेल असे 20 ते 30 50 रुपये प्लेट होतात. आणि साबुदाची खिचडी 60 आणि उपमा पण 50. तुम्ही सांगा. तर जाऊ द्या. आलो आता आम्ही पण घरी. गाडी काढून तो आता कल्पेशने आम्हाला किती अर्धा तासात आणला. एवढा स्पीडला आहे. चला आता घरी. आता लगेच आपल्याला घरी जाऊन मला लगेच आता खायला निघायचंय. 1000 रुपये खाल्लं तर पोट नाही भरणार त्याचं. गपचूप सांगत होतो. तूच गेला पहिले दुकानावर. चला ना आता काय झालं. आता पहिले आपल्याला परत मुंबईला पण जायचं. जाऊ दे चल. काय मिसळ खात तू? काल तिथं परवा तर मिसळ खाल्ली. पोहे बी स्वादिष्ट भेटले ना खायला. मी घरी आलेलो आहे आणि दर्शन पण मस्त आलं. 10-15 मिनिटातच झालं. तसं 5 आपला टाइम लागले. तसंच म्हणजे लवकरच झालं. एकदम आरामात. आम्हाला वाटलं जास्त टाइम लागेल पण जास्त काही टाइम लागला नाही. लगेच झालं 10-15 मिनिटात. आणि आता आलोय घरी. आता परत जायचं आहे आपल्याला. डोंबिवलीला जायला निघायचं आहे. आणि ते 9 वाजेपर्यंत आम्ही डायरेक्ट घरी पण इथे पोचलो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा. तर तुम्हाला व्लॉग आवडलाच नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.